नमस्कार मित्रांनो, भिवपुरी रोड रेल्वे स्टेशनवर आता मी आहे आणि भिवपुरीचा धबधबा पाहण्यासाठी आम्ही सर्व मित्र आज पिकनिकला आलो आहे आणि भिवपुरी फार्म इथे आम्ही स्टे करणार आहोत. तर हे आहे भिवपुरी फार्म. तर भिवपुरी फार्मचा मी तुम्हाला सगळ्यात पहिलं जिथे आम्ही राहणार आहोत तर ती तुम्हाला जागा दाखवते. इथे वरती आम्ही राहणार आहोत. हा वरचा रूम आमचा आहे. तर सगळ्यात पहिले इथे आल्यानंतर आहे ना, रिसेप्शनला एंट्री करायला लागते इथे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इथे हे ते रिसॉर्ट आहे आणि हा धबधबा आहे, हा पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर चला आता हळूहळू निघूया. ही कॅन्टीन आहे इथेच, रिसेप्शनच्या इथे. भिवपुरीचं निसर्ग सौंदर्य अतिशय खुलून गेलेलं आहे या वेळेला. इथून आपण धबधब्याच्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत. आमचे सर्वात सिनियर दांडेकर साहेब पुढे चालले आणि त्यांच्या मागून आता आम्ही सर्व चाललो आहे. आणि रविवार असल्यामुळं आज गर्दीच गर्दी आहे ॲक्च्युली. तर थोडा लांब आहे धबधब्याचं अंतर फार्मपासून, पण याच्यामधूनच रस्ता काढत काढत जायचं. सर्वजण चाललेत, म्हणजे धबधब्याकडेच चाललेत, त्याच्यामुळं त्यांच्या मागोमाग आम्ही देखील चाललो आहे. आम्हाला या अगोदर आम्ही देखील आलेलो नाही या धबधब्यावर, आमची पहिल्यांदाच वेळ आहे. तर या वेळेला मुलं, सर्व मोठी माणसं वगैरे सगळे तरुण मुलं वगैरे संपूर्ण पिकनिकचा आनंद घेण्यासाठी खरंच आले. भिवपुरीचा हा धबधबा आहे ना, अतिशय सेफ्टी आणि सुंदर असा धबधबा आहे. तुम्ही आलात तर तुम्हाला देखील तो आवडेल. पाऊस आहे भरपूर, त्याच्यामुळं ओढ्याला पाणी चांगलं आहे आणि धबधब्याला देखील पाणी चांगलं आहे. तर तुम्हाला इथे आल्यानंतर याचा आनंद घेता येईल. आणि लोक विकेंडला ना हा सर्व आनंद घेण्यासाठी इकडं हजेरी लावतातच लावतात भिवपुरीला. तर असा हा भिवपुरीचा धबधब्याचा व्हिडिओ तुम्हाला जर मित्रांनो आवडला तर लाईक करा, शेअर करा, सर्वांना पाठवा, शेअर करा, म्हणजे जेणेकरून ज्यांना हा धबधबा पाहायची इच्छा आहे ते इथे येऊ शकतात आणि याचा आनंद घेऊ शकतात. इथे काही मका वगैरे विकणारे आहेत, तर तुम्हाला त्याचा आनंद घेता येतो. पाऊस जोरात सुरू झाला की मात्र थोडी भीती वाटते, कारण काय आहे, जर वरती माथ्यावर पाऊस पडला भरपूर तर खाली जोरात पाणी येतं आणि पाणी आल्यानंतर सगळी पळापळ होते. तर त्याच्यामुळं गर्दी असल्यामुळं बरीचशी लोक या गर्दीतून थोडंसं काटा घेतात, कारण पाणी जर मोठं आलं तर मग करणार काय. तर ही थोडीशी एक रिस्क आहे या धबधब्यावर. आणि उतरताना मात्र काळजी घ्यावी लागते. चढताना तुम्हाला वरती काही नाही वाटत, परंतु उतरताना मात्र फार त्रास आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही हा पहा धबधबा किती छान आहे. खाली वेगवेगळी ठिकाणं आहेत, तिथे पुष्कळ ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि वेगवेगळे ग्रुप्स आहेत मोठमोठे आलेले, तर त्यामुळं बरेचसे जण इकडे धबधबा पाहायला नक्की येतात. आणि या सगळ्या तिथे खाणं पिणं सगळं मस्त चालतं आणि त्यानुसार लोक आनंद घेत असतात. तर आता हे पहा इकडे किती जण आलेत. धबधबा हा जो मुख्य धबधबा आहे ना, इथे फार गर्दी असते, परंतु वरती जरा रिस्क आहे, त्याच्यामुळं मी पण घाबरून वरती जाणार नाही आहे. मी थांबणार आहे इथेच, कारण वरून जर पाणी आलं तर पाऊस मध्ये जोरदार चालू होतो आणि थोडी भीती वाटते. तर त्याच्यामुळं हे सगळं एन्जॉय करायला विकेंड पिकनिकसाठी ही सर्व आलेली मंडळी आहे, धमाल मजा करतायत. हे धामापूरकर आमचे मित्र चालले हळूहळू माझ्या पुढे. आणि आम्ही दोघांनी ठरवलं आहे जेवढं जमेल तेवढं आपण वरती चढून जाऊया, कारण हे फार खाली खोल देखील आहे, पाय वगैरे घसरला तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यामुळे हा धबधबा पाहायची इच्छा होती आम्हाला. आमचा ग्रुप बाकीचा तर धबधब्याखाली अगोदरच पोचला, परंतु आम्ही इथूनच ठरवलेलं आहे की समाधान मानायचं. धबधबा एकदम धबधब्याखाली जायचं इच्छा असूनही नको म्हणतो आम्ही. आणि धबधबा सुंदर आहे तिथे पाहायला, तुम्ही नक्की या. आणि तसा अगदी सेफ्टी असणारा हा
मतलब आहे. तर वीकेंडसाठी हे सगळे वॉटरफॉल पाहण्यासाठी आलेली ही सगळी मंडळी आणि त्या दादांनी ना आंबे कापून ठेवले आहेत. तर पावसामध्ये खायला मजा येते. 20-20 रुपयाला प्लेट देतात आणि मस्त वाटतं पावसात जरा एन्जॉय करायला. तर त्यामुळं आता एन्जॉय करून आता आम्ही निघालो खाली फार्मकडे हळूहळू. कारण उतरताना मात्र आहे ना थोडाफार चिखल पण आहे आणि जास्त चिखल नाही आहे, परंतु थोडाफार चिखल आहे. तर त्याच्यातून सांभाळून उतरावं लागतं. पण मुलांची धमाल मस्ती चालू आहे. एकदम पाहायला देखील सुंदर वाटतं. मित्र असे आमचा ग्रुप सोडून बाकी असे मित्र कोण ओळखीचे सापडत नाहीत. ही संपूर्ण मंडळी आलेली असते बाहेरून. पुण्यापासून संपूर्ण लोकं तिकडे या वॉटरफॉल्स पाहण्यासाठी आलेली आहेत आणि त्यानुसार याचा आनंद आता घेण्यासाठी आम्ही पण गर्दी करतो. आता रिसॉर्टला पोचलेलो आहे आमच्या फार्मला आणि इथे धामापूरकरांची मस्ती करतायत ही मुलं आता. स्विमिंग पूलला पावसामध्ये मजा येते खरं तर आणि त्यानुसार इथे आम्ही एन्जॉयमेंट करत असतो. पाऊस असल्यावर आणखी धमाल वाटते स्विमिंग पूलला. दोन डॉल्फिन इथे आहेत. दोन डॉल्फिन ऑरेंज ऑरेंज वाले डॉल्फिन. हा पिरियड आहे ना माशांचा. थोडी कॉमेडी आहे. इथे टर्फ असल्यामुळं क्रिकेट खेळायची मजा देखील फार आहे. मी खूप सुपेरियर. वर्षानंतर मला वाटतं जवळजवळ 25 वर्षानंतर मी आज क्रिकेट खेळलो आणि मजा आली. खरोखर सांगतो खूप बरं वाटलं. परंतु आता अचानक क्रिकेट खेळायचं तर अंग दुखतं. त्याच्यामुळं जास्त म्हणजे मनसोक्त असं खेळता नाही आलं. थोडा कंट्रोलच करावा लागला. मजा आली पण क्रिकेट खेळायला इथे. हा टर्फ अतिशय चांगला आहे. म्हणजे सर्व जर मोठा पुरुषांचा ग्रुप असेल तर इथे धमाल करता येते. निसर्गाचं वरदान लाभलेलं असं हे ठिकाण आहे भोसरीचं. डॉल्फिन उडी मारली आहे संदीप धामापूरकर यांनी. त्यांचं याच उडीमुळं आम्ही नाव डॉल्फिन ठेवलं. तर अशा पद्धतीनं हा सचिन उत्स्फूर्त असा आणि नंबर 3 आता येतोय ऋषी होमकर. अरे काय तू सांगितलंच पण नाही. मजा आहे मजा आहे. धमाल वीकेंड मस्ती करायला मित्रांनो या ठिकाणी नक्की या. अतिशय चांगला आहे. पर पर्सन 1800 रुपये अशी याची फीज आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला नाश्ता, रात्रीचं जेवण, सकाळी नाश्ता आणि दुपारचं जेवण अशा पद्धतीने तुम्हाला हे जेवण मिळू शकतं. जेवण व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. प्रश्नच नाही. इथे बाकी करोके वगैरे संपूर्ण तुम्हाला गाणी गाता येतात. म्युझिकचा आनंद घ्या, खेळाचा आनंद घ्या. कॅरम आहे, आर्चरी आहे. तुम्ही इथे सगळे गेम इथे एन्जॉय करू शकता. तर अशा पद्धतीनं हे जे फार्म आहे रिसॉर्ट तर ते अतिशय सुंदर आहे. म्हणजे मस्तच. त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. फार्मच्या सभोवती जेवढा निसर्ग दिसतो ना तर त्याचा जो नजारा दिसतो ना तो आनंदच वेगळा आहे. तर त्यामुळे आल्यानंतर नक्की आहे बीच खाली आहे. हे बघा यांनी बांगडा उचलला सुनील भाऊनी. यांनी नॉनव्हेज घेतला होता. तर त्याप्रमाणे एन्जॉय करतात सगळे. जेवायला बसले दुपारी नंबर 1 आणि जेवणाचा आनंद घेतात. काहींनी व्हेज मागवलं होतं, काहींनी नॉनव्हेज मागवलं होतं. आमच्यासोबत इतरही ग्रुप होते. प्रत्येक ग्रुप आपापल्या वेळेनुसार जेवायला येत होते. आता हे दुसरा ग्रुप आहे आमचा सोबतच होता. तर त्याच्यामुळं संपूर्ण असे सगळेजण असतील मस्तच आहे. नॉनव्हेज जेवणाची सोय थोडीशी
बरोबर नाहीये, परंतु व्हेज जेवण अतिशय अप्रतिम आहे. मी तर सूचना करेन की तुम्ही नॉनव्हेज जरा ट्राय करा. चांगल्या पद्धतीने आणखी बनवायचा, कारण व्हेज तर अप्रतिम जेवण आहे तुमचं, पण नॉनव्हेजची चव मला तर नाही आवडली. जरा आणखी तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. तर त्या पद्धतीने त्यांचं मॅनेजमेंट करेल अशी अपेक्षा आहे. बाकी स्टे अतिशय उत्तम होता. रूम्स चांगले चांगले आहेत, काही प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. आणि ते मी दाखवले नाही का, ऑलरेडी आम्ही तिथे राहत असल्यामुळे दाखवलं नाही तुम्हाला room. बाकी त्याच वेळेला आमच्यासोबत खाण्याचा देखील हा ग्रुप होता. त्यांना पण खूप आवडला. मस्त एन्जॉयमेंट त्यांनी देखील इकडे देखील केली. आणि असं हे भिवपुरी फार्म रिसॉर्ट आहे. तुम्ही देखील एन्जॉयमेंट करायला नक्की या विकेंडला. सुंदर. आता इथे आहे ना, ह्या 5 कोठ्या आहेत, AC कोठ्या आहेत ह्या. आणि फॅमिली रूमसाठी किंवा कपलसाठी ह्या प्रोव्हाइड करतात. आणि अतिशय सुंदर आहे. आता ह्या बुक केलेल्या आहेत ऑलरेडी, लोक आतमध्ये आहेत, त्याच्यामुळे या कोठे मी तुम्हाला आतून दाखवू शकत नाही. तर अतिशय सुंदर अशी ही मॅनेजमेंट आहे. लहान मुलांना खेळायला देखील आहे. मस्त असं वातावरण, असं पावसाळ्यातलं वातावरण तुम्ही एन्जॉय करायला इकडे आलात तर अतिशय मस्त आहे. आणि एक दिवस तुम्ही इथे पूर्ण स्टे करा. आम्ही देखील केला आणि मस्त एन्जॉयमेंट केली. धमाल आली जरा काहीतरी वेगळं. आता मला लहान मुलांसारखं जरासं एन्जॉय करायचं होतं. बरं वाटलं म्हणजे जरा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा. कारण जर तुम्ही भिवपुरीला येत असाल तर तुम्हाला स्टे करायचं असेल तर हे अतिशय सुंदर असं ठिकाण आहे, ते पण अगदी धबधब्याच्या शेजारी. तर तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि जास्तीत जास्त ग्रुपने इथे या. या रूमचा तर आनंद नक्कीच घ्या, कारण हे रूम्स अतिशय सुंदर आहे. तर सर्वांनी या ठिकाणी भेट द्यायला नक्की या पावसाळ्यामध्ये. खूप सुंदर असं हे ठिकाण आहे. बरेचसे मोठमोठे ग्रुप्स इथे येतात. अगदी लक्झऱ्या देखील बाहेर उभ्या होत्या आम्ही जेव्हा आलो तेव्हा. 60% सगळ्यात मोठा ग्रुप आम्ही आलो तेव्हा इथे होता. ही चंपा कोठी, अशा कोठ्यांना, प्रत्येक कोठ्यांना नावं दिलेली आहेत. आता आम्ही निरोप घेणार आहोत. तर तुम्हाला कसं वाटलं हे भिवपुरी फार्म्स नक्की